नमस्कार, मी प्रज्ञा पोहळे. शारंगधर सुखसारकवटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हर्ब्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ठाकरे या आडनावाचा औराच असा आहे की ठाकरे बोलू लागले की महाराष्ट्र जीवाचे कान करून ऐकतो. ठाकरेंच्या आदेशाला महाराष्ट्रानं अनेकदा शिरसावंद्य मानलेलं आहे. पण गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राचा राजकीय पट असा काही फिरलाय की कोणती सोंगटी कोणाची हेच कळेनासं झालंय. याच राजकीय पटावर 20 वर्षांपूर्वी दुरावलेले ठाकरे बंधू मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी राजकीय वैर विसरून एकत्र आले आणि जनरेशन नेक्स्ट असलेल्या आदित्य आणि अमित ठाकरेंनीही खांद्याला खांदा लावत प्रचाराच्या रणधुमाळीत सहभाग घेतला. राज ठाकरेंचा वारसा पुढे नेत राजकारणात सक्रिय झालेले अमित ठाकरे आज कट्ट्यावर आलेत. ठाकरे आडनाव पाठीशी असलं तरी अमित ठाकरेंची राजकारणाची वेगळी शैली आहे. आक्रमकतेऐवजी त्यांच्या ठाई संयम आहे. ते बोलतात कमी आणि ऐकतात जास्त. कधी कुटुंबाला वेळ देणारे, कधी फुटबॉलच्या मैदानात दिसणारे अमित ठाकरे हे सध्या राजकारणात चांगलेच सक्रिय आहेत. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमित ठाकरे. विरोधकांवर टीका करताना ते पातळी सोडत नाहीत आणि स्वतःवरची टीका झेलताना त्यांचा तोल कधी ढळत नाही. त्यांच्या लेखी राजकारण म्हणजे फक्त मंच, माईक आणि घोषणा नाहीत, तर ते निरीक्षण, अभ्यास आणि डेटावर विश्वास ठेवतात. ठाकरे बंधूंच्या युतीचा बोलबाला आहे, पण ही युती म्हणजे जेन झीच्या भाषेतली सिच्युएशनशिप आहे की लॉंग टर्म रिलेशनशिप आहे? मनसेच्या स्वतंत्र राजकारणाची पुढची वाटचाल काय? शिवसेना मनसे युतीतला मोठा भाऊ कोण? मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी ठाकरे काय करणार? यासह इतरही अनेक मुद्द्यांवरती अमित ठाकरे यांच्याशी चर्चा करूया. अमितजी नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. अमित, जेव्हा प्रज्ञा तुझ्याबद्दल तुझं वर्णन करत होती तेव्हा तुला त्यात बऱ्याच गोष्टी आश्चर्य वाटाव्यात अशा होत्या का सगळं तुला पटत होतं तुझ्याबद्दलचं जे बोललं जात होतं ते? एवढा अभ्यास केला माझ्याबद्दल हे मला पण असं की जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ वगैरे, खरंच तू तसा आहेस? हां, म्हणजे तुम्ही आता माझे वडील कम्पेअर केलं तर माझं कम्पॅरिझन तर डेफिनेटली असं आहे की कट्ट्यावर म्हणजे आता आदित्य आला होता त्याच्या राजकारणाच्या अगदी सुरुवातीच्याच दिवसांमध्ये. त्याला आता जवळपास 10-12 वर्ष होऊन गेली. बरोबर. तुमच्यामध्ये 2 वर्षाचं अंतर आहे. बरोबर. तुला असं वाटत नाही की तू एक 10 वर्ष उशिरा आलायस कट्ट्यावर? नाही, कट्ट्यावर हो, पण मी राजकारणात पण उशिरा झालो. 2019-20 मध्ये माझं पहिलं उशिरा राजकारणामध्ये पण जरा उशिरा चाला, जरा आधीच यायला हवं होतं असं तुला वाटत नाही मागे वळून बघता? नाही, मला राजकारणात यायची खरं तर इच्छा नव्हती कधीच. आणि माझे वडील राज ठाकरे नसते तर मी राजकारणात आलो पण नसतो. जी आत्ताची परिस्थिती आहे ती बघून एक सामान्य तरुण असतो तर मी राजकारणात आलो नसतो. पण 2014 नंतर मी एक पक्षाचा माझ्या वडिलांनी एक कष्ट करून एक पक्ष उभा केला आहे. 13 आमदार आले, अनेक ठिकाणी नगरसेवक आले, नाशिकमध्ये सत्ता आली, उत्तम काम झालं. पण 2014 नंतर मला कुठेतरी वाटलं की आता मला यायची गरज आहे, कारण कुठेतरी माझे वडील एकटे पडायला नको. कारण एवढा मोठा पक्ष बांधल्यानंतर मी काहीही केलं असतं, पण मला वाटलं कुठेतरी समाजसेवेमध्ये मला आधीपासून रस होता. कारण 2014 पासून मला वाटतं की शिवाजी पार्कची जी रेएंट्रीज होते तो विषय घेतलेला, ती आपण वाचवली. ती मरत होती, त्यांना एक आजार लागलेला, तर ती आपण म्युन्सिपल कमिशनरकडे जाऊन ती वाचवली. असं अनेक समाजसेवेचे कार्यक्रम मी करत आलो. पण मला वाटतं की राजकारणात यायची माझी इच्छा नव्हती. पक्षाला जेव्हा उतरता काळ लागला तेव्हा मला वाटलं की मी आलो पाहिजे आता, कारण चढत्या काळात येण्यात काही पॉईंट नाही आहे. कारण मला तेव्हा राजकारणातच रस नव्हता. उतरत्या काळात मी आलो पाहिजे की कुठेतरी माझ्यामुळे 10% जरी माझ्या वडिलांना कुठेतरी ती ताकद मिळाली तर माझ्यासाठी ती मोठी गोष्ट आहे असं मला वाटलं. म्हणून मी तेव्हापासून काम चालू केलं आणि माझ्या वडिलांना जेव्हा योग्य वाटलं तेव्हा 2020 मध्ये त्यांनी मला आणलं. त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण एक मला आत्ता तू बोलत असताना एक माझ्या गोष्ट लक्षात आली की तू कदाचित असं एकमेव असशील की ज्याचे आई वडील, आजी आजोबा, नंतर काका, चुलत भाऊ, एवढंच नाही तर सासरा सुद्धा माझा कट्ट्यावर आलेला आहे. म्हणजे इतकी लोक एखाद्याच्या आयुष्यातले कट्ट्यावर आले असण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. तर त्यामुळं मला असं होतं की अरे तुला तर खूप पूर्वीपासून, म्हणजे 5 वर्षांपूर्वी नाही, तू 7-8 वर्षांपूर्वीच यायला हवं होतंस राजकारणात आणि कट्ट्यावरही. यायला हवं होतं, पण
कॅमेरा कॉन्शियस असल्यामुळे ते जरा मी थोडा अशा या गोष्टींपासून थोडा लांब असतो. माझ्या निवडणुकीमुळे मला खूप गोष्टी कराव्या लागल्या, इंटरव्ह्यूज आणि सभा वगैरे. पण मी नॉर्मली काम करण्यात विश्वास ठेवतो. मला असं कॅमेरा समोर येऊन मी जरा खूप कॉन्शियस होतो, त्याच्यामुळे माफ करा मी थोडा उशिरा आलो. आत्ताही तू कॉन्शियस आहेस झालेला? खूप खूप खूप. आणि मला खोटं पण बोलता येत नाही, त्याच्यामुळे खूप. आता तुमचे इंटरव्ह्यू सुरू आहेत. आता तू सांगितलंस की जेव्हा थोडी उतरती कळा लागली तेव्हा बाबांना थोडी मदत व्हावी या हेतूनं तू राजकारणात आलास. पण आता असं झालं की दोन्ही पक्ष जिथून फुटून बाहेर पक्ष म्हणजे निर्माण झाला, राज ठाकरेंनी जिथून फुटून बाहेर पडून स्वतःचा पक्ष निर्माण केला, आता ते दोन्ही पक्ष एकत्र आले. तर जसं कट्ट्यावर यायला तुला उशीर झाला, तसं ह्या दोन पक्षांनी एकत्र यायलाही थोडा उशीर झाला असं तुला वाटत नाही? नाही, प्रत्येक गोष्टीची मला वाटतं एक वेळ ठरली असते. प्रत्येक गोष्टी मला वाटतं एक गोष्ट नशिबात लिहिली असते. आणि मला पत्रकारांना मी काल पण विचारलं की 2009 म्हणजे जेव्हापासून हे आपलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आलं आणि शिवसेना हे दोन पक्ष वेगळे झाले, तेव्हापासून 2009 पासून 12, 14, 17, 19, 24 ह्या 6 निवडणुकांमध्ये माझ्या वडिलांना आणि उद्धव साहेबांना विचारलं गेलं की दोन भाऊ एकत्र येऊ शकतात का. आता आल्यावर तुम्ही विचारता का आलात? नाही, मी तुम्ही एवढी वर्ष का विचारत होता की येऊ शकता का? पण मी असं नाही विचारलं की का आलात. मी तर म्हटलं की ते तू 2009 म्हटलं ना, तेव्हापासून आम्ही म्हणत होतो. प्रत्येक गोष्टीची वेळ ठरली असते ना. त्याला तेव्हा आमचे काही मतभेद असतील, पण आता मला वाटतं की आम्ही ज्या गोष्टीसाठी एकत्र आलोय ती मला वाटतं आमच्या मतभेदांपेक्षा खूप मोठी आहे. आणि मी ते सगळं बॅगेज सोडून आलोय. मी माझं तुम्हाला सांगू शकतो, माझं सगळं जे झालंय ते मी बॅगेज सोडून आलोय. कारण शेवटी राजसाहेब आणि उद्धव साहेबांचा तो विषय होता. ते दोघं एकत्र आल्यामुळे मला वाटतं की मी ते मुलगा म्हणून पण आणि पुतण्या म्हणून पण आणि भाऊ म्हणून पण मला वाटतं की आम्ही एकत्र आलो पाहिजे. मी सगळं विसरलो, कारण मी इमोशनल आहे. मला कुठची गोष्ट डोक्यात ठेवली ना की मला तसं काम नाही करता येणार. मी सगळं बॅगेज सोडून आलोय, कारण मला माहिती आहे आपण एका मोठ्या उद्देशाने आलोय. म्हणजे तुला स्वतःला, म्हणजे आता तर फॉर्मली एकत्र आलात, पण तुला हे सगळं होण्याच्या आधी असं कधी वाटत होतं की आपण एकत्र आलो तर जास्त ज्या कारणासाठी तू राजकारणात आलास त्याला त्याची मदत होईल, आपण एकत्र यायला पाहिजे, दोन्ही पक्षांचे विचार शेवटी एकच आहेत तर आपण एकत्र आलं पाहिजे, असं कधी वाटत होतं? पण प्रयत्न पण झाले ना तसे. पण मी बोललो तसं, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो, एक काळ असतो, एक नशीब असतं, तेव्हाच त्या गोष्टी घडतात. अच्छा. आता पण मला जेव्हा विचारलं गेलं युती व्हायच्या आधी की दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात का, माझं उत्तर सिंपल होतं की दोन्ही भावांकडे एकमेकांचा फोन नंबर आहे, ते फोन करू शकतात. आता ते एकत्र येण्यासाठी सरकारने हिंदी सक्ती करावी लागली. मग कुठेतरी हे दोघं भाऊ चुकचुकले आणि मला वाटतं की तो एक ट्रिगर पॉईंट होता की मुंबईला वाचवायला पाहिजे, कुठेतरी चुकीचं घडतंय. पण असं तर नाहीये की यांनी एकत्र यावी यासाठीच तो हिंदी सक्तीचा निर्णय झाला होता. हे मला माहित नाही, मे बी ज्यांनी केली त्यांना विचारायला पाहिजे, पण ही हिंदी सक्तीची गरज नव्हती. पण म्हणजे आता मगाशी तू म्हणालास की जर तुझे वडील राज ठाकरे नसते तर तू कदाचित आला नसतास. पण हे जे ठाकरे कुटुंब, ठाकरे ब्रँड, ठाकरेंची मुलं, म्हणजे जणू युवराज वगैरे हे जे सगळं मिळतं, तर त्याच्याकडे तू कसं बघतो? त्यांना आनंदच होत असेल की आपल्याला इतका सहज ऍक्सेप्टन्स मिळताना. पण आता मी काय बंगल्यात राहताना पण, गाड्या असताना पण मला वाटतं की मराठी माणसाचं पण चांगलं झालं पाहिजे. की जो मराठी माणूस मी लहानपणापासून बघत आलो किंवा मी शाळेत जायचो, कॉलेजमध्ये, पण आता जो तुम्ही बाहेर पडलात तर एक कुठचाही माणूस तुम्हाला रस्त्यावर असा हिरमुसलेलाच दिसणार. ती जी स्माईल होती, एक जे मी लहानपणी होती, जी तुम्ही लहानपणी असं अजून असेल, की एक समाधान होतं या शहरांमध्ये राहण्याचं, हे राज्यामध्ये राहण्याचं, ते कुठेतरी गेलंय. हे सगळे सुविधा असताना पण मला वाटतं की मी त्यांना पण त्या सुविधा दिल्या पाहिजेत. तर काय वाईट आहे त्याच्यात? नाही, मला असं वाटतं की तुमच्याकडे कुठचाही माणूस नेहरू जॅकेट घालून तुम्ही निवडून देता त्याला, कारण तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल आमच्याकडे सगळं आहे आणि आम्ही समजा हुडी बिडी घालून आलो तर लोकांना वाईट वाटतं, अरे हे युवराज आहेत, हे प्रिव्हिलेज आहेत.
मग आता जो स्कॅम झाला आणि मग ते लगेच त्याला क्लीन चिट मिळाली. किती हजार कोटीचा होता तो? पाच. हां, किती हजार कोटीचा होता तो? 1600 कोटी. 1600 कोटीचे. हे पैसे कुठून आले? नाही कोणाचे आहेत? बरं, आम्ही जे कमवले ते आमच्या व्यवसायाने कमवले. आमची सत्ता पण नव्हती. नाशिकमध्ये जेव्हा सत्ता होती तेव्हा शून्य भ्रष्टाचाराचे आरोप झाले. हे आम्ही आमच्या मेहनतीवर कमवलं. हे जे पैसे येतात हे कुठून येतात? प्रॉब्लेम असा आहे की ते तुमच्यासमोर कुर्ता घालून येतात. म्हणून तुम्हाला वाटतं अरे अरे किती गरीब आहे रे. पण तू एन्जॉय करतो हे ठाकरे असणं? ऑफकोर्स. नाही, पण त्याच्यामुळं म्हणून मी स्वतःला नशीबवान पण मानतो की मी ह्या घराण्यात आलो, कारण केवढी मोठी लेगेसी आहे. तुझ्या म्हणजे आता असं आहे की आता तुझ्यासाठी तर असं की आजोबा, खरं तर पणजोबा, आजोबा आणि वडील असे 3. तर तुला सगळ्यात जास्त म्हणजे काय प्रभाव कोणाचा आहे तुझ्यावर? प्रभाव माझ्या वडिलांचा. अच्छा. आणि आजोबांशी तुझं किती इंटरॅक्शन होतं? खूप कमी झालं, कारण मी लहानपणी त्यांच्या घरी जायचो आणि म्हणजे ते खूप पॉलिटिकल नव्हतं कधीच. म्हणजे माझे आज्या काय आहेत ते मला खूप लेट कळायला लागलं. तुला मीनाताई आठवतात? हो ऑफकोर्स. पण खूप अगेन मी 3-4 वर्षाचा होतो जेव्हा ते केले, पण आठवतात. आणि पण आज्या मला खूप वेळा मी मातोश्रीवर जायचो, ते मला ब्रुसली म्हणून बोलायचे, कारण माझे डोळे जरा असे होते. सो ते मला अरे आला ब्रुसली, आणि खूप असं मला खूप आवडायचं. पण मला आज्याकडे जायला मला खूप आवडायचं. मी आदित्यकडे पण खूप असायचो लहानपणी. मी असं बोललो, मी फर्स्ट माझी बॅटमॅनची फिल्म त्याच्याकडे बघितली. आम्ही खूप एकत्र असायचो. पण मग 2 पक्ष वेगळे झाल्यानंतर ते कायम राहिलं का तेही बंद झालं? नाही, सगळं बंद झालं ना. त्या दिवशी तुम्ही शिवसेना भवनमध्ये दोघे भाऊ एकत्र होते, तेव्हा पहिल्यांदा शिवसेना भवनमध्ये गेल्यावर काय भावना होत्या तुमच्या? काय आठवलं, काय जाणवलं, काय वाटलं? मी तुम्हाला सांगू का की माझ्या डोक्यात तो विचार नाही आला की मी पहिल्यांदा मी असं जस्ट चालत गेलो आदित्यच्या की कॅमेरा असणार, लोक असणार, प्रेझेंटेशन द्यायचं आहे, त्याच्यामुळे. पण मला माझे मुद्दे माहीत होते, कारण मी तुम्हाला बोललो मी खूप कॅमेरा कॉन्शियस आहे. पण तसं बघायला गेलं तर बाळासाहेबांनी जिकडनं सुरुवात केली शिवसेना भवनमध्ये, ज्या स्टेजवरती, त्या स्टेजवरती आम्हाला प्रेझेंट करायला मिळालं. त्या स्टेजवरती गेल्यावर जे मला जो एक अंगावर काट आला की आपण कुठे उभे आहोत. सो हे मला मोठं वाटलं की इकडनं आपण वचननामा प्रेझेंट करतो. पण तू गेला होतास आधी शिवसेना भवनात? काही पहिली वेळ होती? जुनं असताना बाबा वगैरे असताना गेलो. आता रेनोव्हेट झालं ना, त्याच्यानंतर पहिल्यांदा. आता खूप बदलले. त्याला जोडून मला एक प्रश्न विचारायचा होता, म्हणजे थोडंसं मागे, की जसं तुम्ही म्हटलं होतं ती प्रतिक्रिया आम्ही सगळ्यांनी खूप चालवली होती, ऐकली होती, की दोघांजवळही फोन नंबर आहे, आणि हे सगळं होऊन तो 5 जुलैचा दिवस आला जेव्हा ते वरळी डोममध्ये ते 2 भाऊ, तेव्हाच्या भावना काय होत्या? म्हणजे खरं तर ते हे व्हावं असं महाराष्ट्रातल्या खूप लोकांना वाटत असताना जेव्हा तो क्षण आला, अनबिलिव्हेबल होतं. मी तुम्हाला शब्दात सांगूच नाही शकत. आमदार रडतायत, खासदार रडतायत, लोकांच्या डोळ्यात पाणी आहे, म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. आणि ते दोघे जेव्हा एकत्र आले ना, ते हात वर केला, आणि मी असं आपण इंडिया मॅच जिंकते ना तशा लेवलला होतं ते. आणि काकांशी काय बोलणं झालं पहिल्यांदा? काकांशी काका म्हणून आम्ही आता खूपदा त्या एकत्र आल्यानंतर खूपदा भेटत आलो. तसं राजकीय खूप कमी बोलणं झालं आमचं. पण मी त्यांना विचारलं की मला अगेन ऑफ पॉलिटिक्स की कियांचे फोटो काढायला मला एक कॅमेरा पाहिजे, तर कुठचा घेऊ? तर नाही पण असं की पहिला डायलॉग तुझा काय होता? पहिल्यांदा उद्धव ठाकरेंशी तुझं काय बोलणं झालं? पहिलं तुझं बोलणं काय झालं? पहिलं बोलणं आदित्यशी काय झालं? पहिलं बोलणं तेच झालं की अरे कसं आहेस वगैरे, कारण त्या माहोलमध्ये बोलता यायचं. ते पहिलं होतं ना, त्या दिवशी आम्ही पहिल्यांदा भेटलो. अच्छा. त्याच्यानंतर मग 5 जुलैला पहिल्यांदा भेटलो या मोठ्या गॅप नंतर. हो, त्याच्यानंतर रक्षाबंधनला आम्ही भेटलो. रक्षाबंधन ना, हो, आत्याकडे भेटलो जुलै नंतर. सो तेव्हा मी माझ्या काकांना विचारलं, मी दादू काका बोलतो, की अरे मला कियांसाठी कॅमेरा घ्यायचा आहे, फोटो काढायला कुठचा घेऊ? मग
एक आय थिंक एक आठवडा 2 आठवडे गेले. तो बोलला मी सांगतो. मग आठवडा 2 आठवडे गेले आणि मग हे सगळं नेगोशिएशन्स चालू झाले पक्षाचे, दोन्ही पक्षांचे. आणि मग आदित्यचा मला फोन आला की अरे काकाला तुला भेटायचं, येऊ शकतो का? तर मला वाटलं की नेगोशिएशनसाठी मी काय बोलू. तरी मी बोललो मी येतो. कुठे? मातोश्रीवर येतो. त्यांनी वेळ दिली 4 वाजता पोचतो. तर मी गेलो आणि मग दादू काकांनी त्याचे सगळे जुने कॅमेराज आणले माझ्यासमोर की तुला कुठचा कम्फर्टेबल पडतोय बघ, कशाने जास्त फोटो काढता येतील बघ. तर मी तर खूपच भारावून गेलो की असं, कारण मी काय अपेक्षा ठेवून आलेलो आणि काय झालं. त्यामुळे खूप असं फॅमिली मोमेंट होता तो. आणि मग त्यांनी सांगितलं की हा बरा पडतोय का तुला, पकडायला बरा पडतोय का. मग त्यांनी मला शिकवलं की फोटो कसा काढायचा, फोकस कसं करायचं, ते सगळं शिकवलं. आणि मग मी बोललो थँक्यू काका. मग मला वाटलं की आता हा मी कॅमेरा घेतो. दुसऱ्या दिवशी बाबांनी मला बोलवलं. परत मला वाटलं की नेगोशिएशन. तर मी खाली गेलो आणि दादू काकांना एक असं गिफ्ट आलेलं की अरे कॅमेरा. हो, कॅमेरा होता. पण मग तू येताना घेऊन नव्हता आलास तो? नाही, तो त्यांचा होता. त्यांनी फक्त दाखवायला बोलवलेलं की त्यांनी तुला त्यांच्या वाईट नाही का वाटलं? अरे मला वाटलं की असं की मला हा नाही नाही नाही, मी असं अपेक्षा ठेवूनच गेलो नव्हतं पहिली. तर मला वाटलं बोलण्यांसाठी बोलवत आहेत. आणि नंतर मला कॅमेरा दाखवले त्यांचे जे जुने होते, त्यांनी जे वापरलेले. आणि मग त्यांनी मला फक्त हे फील करवलं की तुला कुठचा कॅमेरा कम्फर्टेबल वाटतोय, बाकी तू सगळं सोडून दे. आणि मग नेक्स्ट डे तो टेबलवर होता. त्याच्यामुळे ही पहिली अच्छा. ॲक्च्युली फॅमिलीची दादू काकाबरोबरची माझी ही पहिली हे. आणि आदित्यच्या बरोबरचे? आदित्यच्या बरोबरची खूप झाले. आदित्यबरोबर मी आता ऑलमोस्ट दररोज भेटतो मी. खूप झालं. पहिलं इंटरॅक्शन आदित्यच्या बद्दल तुझ्या मनात आधी जे काही भावना असतील तर त्या म्हणजे त्याच्या पण असतील माझ्या तेच ना. पण मग तुम्ही कधी ते केलं कशी की अरे तुझ्याबद्दल तर मला असं नाही, ते वाटायचं, अजून व्हायचंय, अजून व्हायचंय, तिथपर्यंत जायचंय, तिथपर्यंत जायचं. थोडं निवडणुका होऊ द्या. मग काय रे माझ्याबद्दल तिथपर्यंत जायचं. अमितजी, माझा थोडासा मुंबईच्या बाहेर नेतो मी तुम्हाला या प्रश्नात. आता तुम्ही इतक्या शांतपणे आणि जेनझी सारखंच बोलताय सगळं. सोलापुरात मात्र आम्ही ठाकरे बघितले. तिकडे 2 रूपं होती तुमची. एक अश्रू अनावर झालेल्या त्या लहान मुलीला सांगताना बोलतानाचे, आणि दुसरे चिडलेले अमित ठाकरे. त्यानंतर जेव्हा तुम्ही घरी परतलात तेव्हा तुम्ही राजसाहेबांशी बोललात का? राजसाहेब तुम्हाला काय बोलले का? त्या सगळं तिथला अनुभव, आणि तुम्ही राजसाहेबांशी याच्यावर काही डिस्कस केलं का? कारण अशा परिस्थिती तुम्हाला भविष्यात येतच राहणार आहेत. तर तिथला अनुभव मी सांगूच नाही शकत. मी आय थिंक माझ्या पॉलिटिकल करिअरमधला सगळ्यात घाणेरडा दिवस होता. मी इलेक्शन हरलो आहे तरी मी हे तुम्हाला सांगतो. माझ्या पॉलिटिकल करिअरमधला सगळ्यात घाणेरडा दिवस होता. आता मी सगळ्या पत्रकारांना तिकडनं बाहेर काढलं कारण मला ते व्हिज्युअल्स नव्हते पाहिजे. ते व्हिज्युअल्स कसे आले मला माहीत नाही. पण ती मुलगी रडताना माझ्या आईच्या डोळ्यात पाणी होतं, जी घरी होती. मला कियान दिसू लागला. मला कळलंच नाही मी काय करू. माझे बाबा मला परत पाहिजे, ह्याला मी फर्स्ट टाईम हेल्पलेस झालेलो. आणि असं असेल तर म्हणून मी बोललो की राजकारण नको, की निवडणुका नको. एवढ्या पातळीला आपण जाणार असू तर मग नको. ठीक आहे, तुम्ही 5 कोटी देताय, माघार घ्यायला लावताय, विकत घेताय, सगळं ठीक आहे. पण ही कुठची पद्धत? त्या दिवशी 3रा दिवस होता मला वाटतं. एक आई, एक बायको, 2 मुली अस्थिविसर्जन करून येतात म्हणजे काय? निवडणुकांसाठी. व्हिडिओ प्रचंड इमोशनल होता. हो नाही, मी घरी आल्यावर पण मी बाबांशी बोललो की मला फडणवीस साहेबांना भेटायचं आहे. मी आत्ता अजून 2 दिवस झाले मी प्रयत्न करतोय. भेट काही नाही, आमचे आता जे पक्षातले काही लोक आहेत त्यांना भेटायला वेळ आहे प्रवेशासाठी. तुम्ही बघितलं, पण मला भेटायला वेळ नाही आहे. मी 2 दिवस मी प्रयत्न करतोय. मला प्रवेश नाही करायचा आहे. त्यांना सांगा तुम्ही भेट की ह्या विषयासाठी मला भेटायचं आहे. करेक्ट. की आपण निवडणुका आल्यावर एक बाउंड्री सेट केली पाहिजे, एक लाईन आखली पाहिजे. ह्याच्या पलीकडे गेल्यावर तो खुनी म्हणजे खुनी आहे. त्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे, ही माझी भावना आहे. आणि ही निवडणूक झाल्यावर ते भेटल्यावर मी त्यांना सांगेन. बाकी त्यांची काळजी कशी घ्यायची हे मी बघेन. पण मला वाटतं कुठेतरी
ज्यांनी खून केला आणि खूप विकृतपणे खून केला आहे. डोळ्यात मिरचीची पाणी काय घातलं आणि विकृतपणे झालं ते निवडणुकांसाठी. फॉर्म माघार नाही घेतला म्हणून. त्याच्यामुळे माझे अजून प्रयत्न चालू आहेत. मी त्या बाळासाहेबांना न्याय मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. ही आपण ह्या लेवलला नाही नेऊन ठेवू शकत महाराष्ट्र. अमितजी, तुम्ही आता म्हणालात की मुद्दा आता अर्थातच संवेदनशील आहे सोलापुरातला, पण तुम्ही म्हणालात की देवेंद्र फडणवीसांची आणि तुमची भेट होऊ शकत नाहीये. ऑन द अदर हँड तुमच्या बाबांची आणि देवेंद्र फडणवीसांची 2 वेळा भेट झाली आहे, गुप्त बैठक झाली आहे जी अजूनही डिकोड झालेली नाहीये. तुमच्या बाबांची आणि देवेंद्र फडणवीसांची भेट दोन्ही भावांची युती होण्याआधी एकदा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची 2दा भेट हे बघा, झाली ते एका असे मोठे हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये मी नव्हतो मग. पण त्याची चर्चा तर खूप जास्त झाली पण होती. मी या गोष्टी बोलत नाही. काय चर्चा होते मी ह्या गोष्टीत पडत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हीच बोलता, अनेक लोक एकमेकांना भेटू शकतात ना नेते म्हणून की नाही. मग तुम्ही तुमच्या वेळेला ज्या प्रकारचं राजकारण होतं त्या प्रकारे आपण काय ना करत होतो आता की टीका केली म्हणून आपण त्या लोकांना भेटू नाही शकत. माननीय बाळासाहेब आणि पवार साहेब एकमेकांवर टीका करायचे, एकमेकांच्या विरोधात होते, पण भेटायचे ना. तर मला वाटत नाही की मैत्री सोडली आहे या दोघांनी, पण भेटू तर शकतात. माझं म्हणणं होतं की सोलापूरच्या विषयावर मला भेटायचं आहे. ते प्रचारात कुठेही असतील तिकडे त्या प्रचारात जाऊन मी भेटीन, पण मला भेटायची इच्छा आहे. तुम्ही म्हटलात राजकारणात तुम्ही उशिरा आलात, पण निवडणुकीच्या रिंगणात लवकर उतरलात, त्यावेळी गडबड झाली किंवा मग ते बॅकग्राऊंड तयार करायचं होतं. जसं आपण आदित्य ठाकरेंच्या वेळी बघितलं की एक बॅकग्राऊंड तयार झाला आणि मग ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तसं बॅकग्राऊंड राज ठाकरेंना तयार करता आलं नाही किंवा मग ते समीकरण जुळलं नाही, कारण तिथे तिहेरी लढत झाली. नाही, समीकरण वगैरे आम्ही त्याच्यासाठी गेलोच नाही. तुम्ही बघितलं असेल तर शिंदे गटातले आमदार गेट खाली आलेले साहेबांना भेटायला, ते भेटले नाही साहेब. कारण आम्हाला बोलण्या करून हे करायचं नव्हतं. मी उतरलेलो कारण माझ्या पक्षाला गरज होती. माझी जबाबदारी होती नेता म्हणून की कुठेतरी मी काहीतरी देऊ या समाजाला आणि पक्षाला. त्याच्यामुळे मी विचार केला की, आणि मी जस्ट मीटिंगमध्ये बोलून गेलो की आपण सगळे उभं राहिलं पाहिजे. पक्षाला गरज असेल तर मी पण उभं राहायला तयार आहे. हे आमच्या पक्षाच्या बैठकीत झालेलं. त्याच्यानंतर ते बाहेर पसरलं, कोणतरी येऊन काहीतरी पत्रकारांना बोललं असेल आणि मग ते साहेबांपर्यंत गेलं. तर साहेब मला बोलले, काय तू काय हे बोललास? तर तेव्हा वाईट वाटत होतं, कारण तुमच्या काकांचाच पक्षातला एक उमेदवार तुमच्या विरोधात होता. आणि मग हे पण वाईट वाटू शकतं ना की लोकसभेला ज्या माणसाच्या मुलासाठी माझे वडील जाऊन सभा घेऊन आले त्यांनी पण दिलं. वाईट वाटलं नाही, वाईट नाही वाटलं. तुम्ही बोलता वाईट वाटलं असतं तर ह्याच्यासाठी पण वाईट वाटू शकतं ना. मला वाईट कोणासाठीच नाही वाटलं, कारण मी त्या उद्देशाने उतरलोच नव्हतं. मला माहिती आहे की माझ्या माहीममध्ये काय करायचं आहे, दादरमध्ये काय करायचं आहे. मी लहानपणापासून इकडे वाढलो आहे. माझ्या पुढच्या पिढीला काय मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी मी उतरलेलो. पण असं की म्हणजे या निवडणुकीनं तुला काय शिकवलं, आणि त्याच्याहीपेक्षा मोठी गोष्ट यातनं हे जे झालं की राज ठाकरेंना स्वतःच्या मुलालाही निवडून आणता आलं नाही, तर ह्या 2 गोष्टींच्याकडे तू कसं बघतोस? मी काही नाही बघत. माझ्या वडिलांनी 100% दिले आणि मी 100% दिले. त्याच्यामुळे मी काही नाही बघत. मी बोललो ना, सोलापूरमध्ये मला निवडणूक हरल्यापेक्षा वाईट वाटलं, त्यामुळे ह्या गोष्टीला मी महत्त्व देत नाही. तुमची 5 वर्ष गेली, तुमची पुढची पिढी येणार आहे, त्यांच्यासाठी असंच सगळं बकाल राहणार आहे. तुमचा चॉईस आहे तो. माझं काय आहे, राजपुत्र आहे. आत्ता जे तुम्ही दोघांनी जी हे केलं, दोघांचा जो वचननामा, ते प्रेझेंटेशन जे होतं, तर त्याच्याबद्दल आता 2 अबोध बालकं ज्यांना विषय धड माहिती नाही अशी 2 येऊन त्यांनी प्रेझेंटेशन केलं. आणि आता मला तर म्हणजे मुख्य प्रश्न हा आहे की जो विषय महापालिकेच्या आवाक्यातलाच नाही, त्या गोष्टी तुम्ही कशा काय बोललात तिथं की आम्ही 1500 रुपये देऊ, आम्ही मेडिकल कॉलेज काढू, आम्ही राज्य सरकारकडनं तर करून घेऊ नाही, शकतो. राज्य सरकार पण तुमचं सरकार नाही आहे ना, ते सगळं त्याच्यासाठी तुम्हाला शिंदेकडे जावं लागेल ना, एक नगरविकासकडे जावं लागेल. 1500 रुपये का नाही देऊ शकत आम्ही? तुम्ही महापालिका असं थोडंच देऊ शकते. महापालिकेचं बजेट आहे आणि घरकाम करणाऱ्या महिलांसाठी येते. म्हणजे आपण ज्यांना घरकाम करणारे बोलतो, हे सगळ्या असं आहे की महिलांसाठी नाही आहे. जसं लाडकी बहीण झाली तसं नाही आहे, किंवा आम्ही ऑफिशियली घूस नाही देतो.
जे हे विषय की 700 स्क्वेअर फुटाच्या पलीकडच्याचं तुम्ही टॅक्स माफ करणार, हा तर तुमच्या अखत्यारीतलाच विषय नाही, तुम्ही ते करू हो शकत नाही. त्याच्यासाठीच साहेब बोलले ना त्या दिवशी की राज्य सरकारला नाही तर बोलू द्या. ज्या गोष्टी महानगरपालिकेत येतात त्या आता करूनच घेऊ, पण राज्य सरकारकडे काही विषय येतात, आम्ही विषय घेऊन जाणार, त्यांना नाही तर बोलू द्या. मी हेच तुम्हाला सांगतोय. हे लाडकी बहीण वगैरे किंवा युपीमध्ये तुम्ही 10,000 वाटा, बिहारमध्ये बिहारमध्ये ते म्हणजे काय आहे? आणि पण असं आहे की ते- निवडणूक चालू असताना तुम्ही कसे वाटू शकता? नाही, ते त्यांनी वाटले, पण नाही, इथं मग तुम्ही हे- तुम्ही ठरवलं तरी तुम्ही वाटू शकत नाही, तुम्ही देऊ शकत नाही राज्य ना. सरकारकडनं आपण घेऊ शकतो, ती तरतूद आहे आणि आपण त्यांना देऊ शकतो. असं काही नाही करू शकत असं कुठचाही गोष्ट नाही आपल्याकडे. पण जी तुमच्या हातातली नाही तर म्हणून तुम्ही त्या दिवशी साहेब बोलले की त्यांना नाही तर बोलू द्या, काही गोष्टी राज्य सरकारच्या हातात आहेत, अच्छा. पण ह्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. तुम्हाला त्यांचा नकार आता for कागदावर example- आणायचा आहे. हो. आता फॉर एक्झाम्पल काही गोष्टी ज्या तुम्ही जसं बोललात की तिकडे शिवसेनेचे आमदार आहेत माहीममध्ये, काही गोष्टी जे मला पाहिजेत ते मी त्यांच्याकडनं करून घेऊ शकतो. तसंच आहे आता तर ना. ते तुमच्या बाजूचेच आहेत, पण ते ह्यांना हे नाही तर तुमच्या बोलू द्या. बाजूचं नाहीये. आम्ही लोकांसाठीच करतोय पण ना. असं आहे की त्यामुळं ही दोन अबोध बालकं काही बोलतायत आणि असं एक तुमच्याबद्दल तुमच्या यांचं वचन- विरोधकांनी तुमच्याबद्दलचं जे एक वातावरण निर्माण केलं, तर त्याच्याकडं म्हणजे अबोध बालकं कशी बघतायत? मी तुम्हाला सांगू का, ह्या पेड ट्रोलर्सकडे मी बघत नाही. ह्यांना बसवलंय हो. तुम्ही बघता, मी नाही बघत ह्या लोकांकडे. तुम्ही हे जर तर मुख्यमंत्री बोलले. मग मी नाही बघत. अच्छा. त्याच्या आधी तो शेवाळे बोलले. शेवाळ्यांनी सुरुवात केली ना मला वाटतं. मी नाही बघत. जे कानावर पडतात त्या गोष्टी, हां ठीक आहे, बालकं तर बालकं. मला वाटतं ज्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स येतो की पेट पार्क्स असतील किंवा कॅन्सरचं हॉस्पिटल असेल किंवा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा विषय असेल, ह्या गोष्टींवर आम्हाला जे रिस्पॉन्स येतो आहे आणि हे आम्ही करणार. पण हे जे आपल्याबद्दल जे नकारात्मक ऐकू येतं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, हे कधीपासून सुरू झालं? सुरुवातीपासून मला फरक नाही पडत. म्हणजे अगदी तू राजकारणात आला तेव्हापासून की त्याच्या आपण? आधीपासून. अच्छा. ऐकायचंच नाही, बघायचंच नाही. कोण बघणार? त्यांचा पक्ष, ते त्या लोकांना पैसे देत आहेत आणि आपणच ते जाऊन बघायचं. मग ह्याला काय लॉजिकच नाही आहे की मी का जाऊन बघू की तुम्हीच पैसे देताय, मग आम्हालाच ट्रोल करताय आणि आम्ही येऊन ते ट्रोल बघणार. ह्याला काय पॉईंट आहे? नाही, पण असं आहे की पण त्याच्यामध्ये विधायक सुद्धा काहीतरी चांगलं तुम्हाला सुधारणा व्हावी तुमच्यात म्हणून पण कोणी काही सांगू शकतं ना? त्या कॉमेंट्स माझ्याकडे पोहोचतात. त्यासाठी माझी टीम आहे अच्छा. जी मला पाठवते की हे पण काहीतरी तुझ्याबद्दल कोणी वाईट लिहिलं तर ते तुझ्यापर्यंत येतच नाही. नाही. अच्छा. नाही, असं काहीतरी ट्रोलिंग असेल तर नाही येत. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम येतं की अमित तू इकडे चुकतोयस, हे असं कोणीतरी लिहिलं समजा, कोणी ज्येष्ठांनी वगैरे, तर येतं माझ्याकडे. पण असं हळवेपणानं खूप दुःख झालं कुठल्या तरी टीकेनं, अशी कोणती होती? नाही नाही, मला नाही. आत्तापर्यंत नाहीच नाही आहे. नाही, शी 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 कुठचीच नाही. म्हणजे तुम्ही मला टीका सांगा, मग मी सांगेन कशावर दुःख नाही, झालं. नाही, एकूण मी म्हणतो. नाही, मला असं आठवत नाही टीका कुठच्या झाल्या आणि याला दुःख झालं. अच्छा. तुम्हाला कुठच्या आठवत आहेत का? अमित, आत्ता दोन्ही भाऊ एकत्र आले, विशेषतः शिवसेना आणि मनसे यांची राजकीय युतीसुद्धा झाली. आता पुढे काय, ह्या युतीचं भवितव्य काय? कारण मनसेच्या गेल्या काही वर्षांमधल्या सतत बदलत्या भूमिका पाहिल्या तर महापालिका, जसं की लोकसभेत एक हे होती भूमिका होती, विधानसभेला परत दुसरी भूमिका काय होती, लोकसभेला? त्याच्या आधीचा लोकसभेला काय भूमिका बिनशर्त होती? पाठिंबावाली भूमिका होती. मोदींना बिनशर्त पाठिंबा. समोर मग कोण नंतर परत इकडे होतं? आले. समोर कोण होतं? कोण होतं? राहुल गांधी. असू देत ना. असू दे ना. नाही, मग मी तुम्ही तेच एक देशाचा विचार करताना, तुम्ही दोन लोक समोर बघताना, एक स्वातंत्र्य पक्ष म्हणून आम्हाला अधिकार आहे की हा माणूस काहीतरी करू शकतो. आणि मला वाटतं की साहेबांनी सभेत पण मोदींसमोर पण सांगितलंय की आम्हाला काय 5 मुद्दे पाहिजेत मराठीचे आम्ही आल्यावर. राहुल गांधी इलेक्शन झाल्यानंतर ज्या प्रकारे उतरले दुबार मतदारांचा विषय घेऊन, मला आवडलं. हेच राहुल गांधी जर इलेक्शनच्या वेळेला असतील तर मे बी आम्ही राहुल गांधीच्या बाजूने बोलू. तुम्ही पण कुठच्याही चॅनल चुकीच्या माणसाला चुकीचंच बोलता ना, आणि बरोबर केल्यावर बरोबरच बोलता ना. ह्याच्यात बदलती भूमिका काय? भूमिका बदलणं म्हणजे मी राष्ट्रवादीला घेणार नाही, 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 आमची युती होऊ शकत नाही, ह्याला भूमिका बदलणं बोलतात. ह्याला भूमिका बदलणं बोलतात. बरं, मग अशीच भूमिका राज ठाकरेंची पण होती ना कधी कधी? की कधीही कुठल्याही कोणाशी युती करणार नाही, कुठल्याही युती आघाड्यांमध्ये मला जायचं नाही,
ही त्यांची पण काहीतरी भूमिका हो होती. पण आता ते लोकांसाठी बदलले ना, माहीत स्वतःसाठी नाही ना. फॉर एक्झाम्पल मोदींसाठी पण भूमिका घेतली आम्ही. काहीतरी बोललो असतो की आम्हाला लोकसभेला इकडे पाठिंबा द्या, विधानसभेला स्वतःच्या मुलासमोर त्यांनी पाठिंबा नाही घेतला. जशी काळाची गरज असते तसं माणसाला बदलायला लागतं ना, की आता मराठी माणसासाठी एकत्र आलोय. बरं, दोन्ही पक्षाचा उतरता काळ असताना एकत्र आलोय, आता चढता काळ होईल. असं काय झालंय का की तू आम्हाला हे द्या, आम्हाला 5 कोटी पोचव, किंवा आम्हाला इकडे सीट दे, किंवा आमचे आमदार आण, किंवा आम्हाला MLC मध्ये दे, असं काय झालंय का? एकत्र येताना एक पक्षाची भूमिका असते आणि एक तुम्ही लोकांना फसवून येत आहे. या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. फोडाफोडीच्या राजकारणामध्ये आता मनसेचे पण अनेक पदाधिकारी फोडण्याचे सुरुवात झालेली आहे. संदीप धुरी यांना भाजपमध्ये संतोष धुरी यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर ते आरोप करतायत की अनेक मनसेचे असे पदाधिकारी आहेत ज्यांना या तिकीट वाटपामध्ये डावलण्यात आलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून हे जाणून बुजून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना या तिकीट वाटपामध्ये डावलण्यात आलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये पक्षाला याचा मोठा फटका बसणार आहे. अनेक लोक हे मनसे सोडून जाणार असं संतोष धुरी म्हणतात. गुड. तुमच्या डावलण्यात आलं तुमच्या पदाधिकाऱ्यांना कोणाला? नाही काय? ते बोलले संदीप देशपांडेंना ह्याच्यातनं डावण्यात आलं ना, नेगोशिएशन मधनं, आणि संतोष धुरी सोडून गेले. एवढं वाईट वाटलं तुम्हाला मित्र? पुढच्या काळात संदीप देशपांडे पण जातील. संदीपजी आमच्या बरोबरच आहेत आणि संतोष धुरी सोडून गेले. नाही, संदीप देशपांडे पण पुढच्या काळात जातील अशी हे चर्चा होती. तुम्ही पसरवताय. ह्याची उत्तरं मी कशी देऊ? हे काल मी 1 वाजता येताना असं कुठेतरी वाचलं. बरं, मी आज संदीपजींना भेटलो. ह्याची उत्तरं मी कशी देऊ की ज्या गोष्टी होणार नाही आहेत त्याच्या मी उत्तरं कशी देऊ, किंवा फ्युचरचे मी उत्तरं कशी देऊ? जे राज ठाकरे त्यांच्या पहिल्या भाषणात हिंदू हा शब्द प्रकर्षाने वापरायचे, आता कुठेतरी ह्या निवडणुकीत हिंदू हा शब्द वगळलाय. तर नेमकी ठाकरेंची हिंदू विषयीची भूमिका साहेब, काय आहे? तुमच्यासमोर आलेत कुठे या निवडणुकात? आता सभा चालू जसं होतील. की हिंदी सक्ती सत्याचा मोर्चा जेव्हा झाला तेव्हा त्यांनी हिंदू हृदय पण ज्या वेळेला जो विषय येणार त्याच्याबद्दल बोलणार ना. उगाच हिंदीचा विषय आल्यावर आम्ही हिंदू आहोत, आणि आता बरेचदा बोलतात की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. ते त्यांच्या बरं, ते भाषणाची दरवेळेला सुरुवात तुम्हाला बोलले, तुम्हाला ह्याचं महत्त्व कसं कळत नाही, तुम्हाला मिनिंग कसं कळत नाही, मला समजवायला का लागतं मला कळत नाही. की मराठीवर कोणी आल्यावर आम्ही मराठी माणूस म्हणून अंगावर येणार, आणि आमच्या धर्मावर आल्यावर आम्ही हिंदू म्हणून अंगावर येणार. जसं रजा अकादमीचा मोर्चा झाला तेव्हा तर झेंडा पण बदलला नव्हता आपला, पण तो कोणी काढला त्या लोकांच्या विरोधात? आपल्या पोलीस भगिनींना वर हात टाकल्यावर साहेबांनी ना. मग कुठची तरी एक गोष्ट झाल्यावर सगळ्याच गोष्टी कशा काढणार त्याच्यात? पण आम्ही तुला म्हणजे कॉलेजमध्ये असताना वगैरे पुढं राजकारण तर करायचं नव्हतं, मग तुला काय करायचं असं विचार होता? मला फिल्म लाईनमध्ये काहीतरी करायचा विचार होता, किंवा असं काहीतरी विचार होता माझा. फिल्म लाईनमध्ये ॲक्टर नाही, बिहाइंड द कॅमेरा पण. कारण मला मी खूप इंटरेस्ट आहे मला त्या गोष्टींमध्ये. म्हणजे काय करायला आवडतं? काय डिरेक्ट. मला तेव्हा डिरेक्शनच यायचं. आम्ही घरी असे फिल्म्स वगैरे बनायचो, शॉर्ट फिल्म्स वगैरे. तर मला तसं आवडायचं की तर त्या गोष्टीत काहीतरी करायचं. लग्न करताना बायकोला काय सांगितलं पुढे काय करणार आहे? तिला माहित होतं तेव्हा. काय माहिती होतं? असं काय फिल्म करणार आहे म्हणून? नाही, पण तेव्हा मी राजकारणात होतो. अच्छा, राजकारणात होता? 19 मध्ये लग्न झालं, 20 मध्ये आय थिंक 20 मध्येच लग्न, 20 मध्ये राजकारणात होतो. अच्छा, मग तिचा होकार होता राजकारण करायला? हा, माहिती तिने असं काय का तिला सांगितलं तुम्ही फिल्म डिरेक्टर होणार आहे नंतर राजकारणात घुसला? निकामी मुलाची लग्न नाही. हा काय करतो? तिला सांगितलं होतं ना राजकारणात जाणार? तिला माहित होतं ना. आता प्रचारासाठी आम्ही फिरायचो, ती पण फिरायची बरेचदा. 2014 पासून ती फिरते. आम्ही 16 वर्ष एकमेकांना ओळखतो. सो तिला माहितीच होतं की माझे वडील काय करतात आणि मी कुठच्या दिशेने. तुम्ही बहुधा KG मध्ये वगैरे असल्यापासून एकमेकांना? नाही, 11वीत. मी तुम्हाला एवढा लहान वाटतो? नाही, पण 11वीत. अच्छा. अमित, एका गोष्टीचा सातत्यानं उल्लेख झाला, पण खूप ओझरता उल्लेख झाला. तुला कॅन्सरसाठी हॉस्पिटल काढायचं आहे. काय मुंबईसाठी गरज आहे, काय महाराष्ट्रासाठी गरज आहे, आणि तुझा स्वतःचा अनुभव? माझा स्वतःचा अनुभव खूप भीषण होता. पण मी तुम्हाला सांगेन की अर्ली डिटेक्शन कॅन्सरमध्ये किती महत्त्वाचं असतं हे मला तेव्हा कळलं. कारण माझे सासरे डॉक्टर आहेत. मी तुम्हाला सांगू तर तो दिवसच माझ्यासाठी भीषण होता. मी इंजेक्शन घ्यायला घाबरतो आणि माझा खोकला थांबत नव्हता. तेव्हा मला वाटतं नाशिकला होतो. ते आपण जी कामं केली आहेत, 2017ची गोष्ट आहे, जी कामं केली आहेत त्याच्यावर एक आम्ही फिल्म करायला गेलेलो, आणि माझा खोकला थांबत नव्हता. मला कळतच नव्हतं काय होतंय.
तर मी शूट करता करता मी घरी गेलो. मी माझ्या भावाला बोललो, माझा भाऊ होता माझ्यावर. मी बोललो मी रूममध्ये चाललो की हे थांबत नाही आहे. आणि रूममध्ये गेल्यावर मी ब्लॅकआउट झालो, असं मला वाटतं एक 4-5 सेकंडसाठी. तर मला वाटलं काहीतरी सिरियस आहे. मी मित्राच्या वडिलांना फोन केला. ते बोलले की ठीक आहे, तिकडच्या कुठच्या तरी हॉस्पिटलमध्ये जा लोकांना घेऊन आणि मला फोन लावून दे. तर मी बोललो मी नाही जाणार आहे असा, कारण मला इंजेक्शन घ्यायला पण भीती वाटते. मी हॉस्पिटल नाही जाणार आहे, मी घरी येतो, मग आपण बघू. घरी आल्यावर त्यांनी चेक केल्यावर त्यांना कळलेलं इकडे काहीतरी लंप होता. तर ते बोलले की, आणि मिताली पण मला वाटतं तिला सर्दी खोकला होता. ते बोलले की आपण दोघांची ब्लड चेक करूया उद्या जाऊन. तर ब्लड चेकमध्ये परत नीडल्स. तर मी बोललो मी नाही येते, मिताली तू जा. आणि आमचं खूप हे राडा झाला. नेक्स्ट डे ते बोलले नाही तुला यायला लागणार अमित, हे मला काही साधं नाही वाटत आहे. मग आम्ही गेलो. ब्लड टेस्ट झाल्यानंतर ते बोलले की CT स्कॅन करायची. नाही CT स्कॅन नाही, त्याच्या आधी काहीतरी होतं, सोनोग्राफी. तर मी बोललो म्हणजे नाही अंगाला जेल लावून ते फक्त असं फिरवणार आणि अंगात काय ते बघणार. मग मी असं जेल लावून ठेवलेलं आणि तो डॉक्टर पॅनिक होऊन बाहेर गेला लगेच की एक्सरे काढायचा आहे. तर मी असाच जेल घेऊन उघडा असाच हॉस्पिटलमध्ये बाहेर गेलो, काय करायचं आहे. सो अशी ती स्टेज होती. त्याच्यानंतर मग CT स्कॅन झालं. मग बायोप्सीच्या वेळेला तर मी होप्सच सोडले की मला कळलं की काहीतरी गंभीर आहे. मी आईला फोन केला, आई प्रचारात होती. 17ची निवडणूक चालू होती. मी आईला बोललो आई आय थिंक सिद्धिविनायकच्या बाहेर होती ती, प्लीज ये, मला हे नाही जमणार आहे. आणि म्हणजे एका दिवसात बेसिकली सांगण्याचा पॉईंट त्यांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या एका दिवसात झाल्या. एका दिवसात आयुष्य बदललं. त्यांनी आठवड्याभरात रिपोर्ट आणले, मला ब्रीच कँडीला ॲडमिट केलं. सो कॅन्सर डिटेक्शन, अर्ली डिटेक्शन काय असतं ना, हे मला स्वानुभवाने माहिती आहे. आणि मला वाटतं कॅन्सरची हॉस्पिटल्स आपल्याकडे खूप कमी आहेत. एक टाटा असेल आणि अजून एक काही असेल, पण टाटाच. हो. पण कॅन्सरचं प्रमाण जे वाढत चाललं आहे ना, हे खूप आहे जगभरात. त्याच्यामुळे मला वाटतं की आपलं एक उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचं कॅन्सरचं हॉस्पिटल आलं पाहिजे. पण जेव्हा डिटेक्ट झाल्यानंतर तू स्वतःच्या मनाला कशी उभारी देत राहिलास? नाही देत राहिलो. मला तेव्हा पण असं वाटत होतं की कारण बायोप्सी आहे, बायोप्सीमध्ये कॅन्सर असू शकतं किंवा नसू शकतं हे तुम्हाला आठवड्याभराने कळतं. मिताली आणि माझ्या जे होते आजूबाजूला त्यांना कळलेलं, ते मला बोलले नाही. मग मला वाटतं तिचे सासरे आले, आईशी बोलले. माझे सासरे आले, तिचे काय माझे सासरे आले आणि आईशी बोलले. ते बोलले की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लागणार आहे आज, उद्या एक छोटी सर्जरी आहे आणि मग विल टेक इट फ्रॉम देअर. मग त्याच्यानंतर फक्त औषधं घ्यायची. तर मी बोललो सर्जरी, माझ्या आयुष्यातली पहिली सर्जरी. त्या दिवशी मी झोपलो नाही, त्या दिवशी मी रडत होतो. मी कसा गेला मला माहिती. मग नेक्स्ट डे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जेव्हा मला कळलं, ते डॉक्टर हे करताना मला कळलं की किमो चालू करायची. तेव्हा मला हिट झालं की कॅन्सर आहे. आणि कॅन्सरमध्ये मला वाटलं की गेलो, आता संपला विषय. आता मला की रिकवर होऊ शकतो की नाही हे आपल्याला माहीत नसतं ना ह्या गोष्टी. मी बोललो संपलं. तेव्हा फर्स्ट टाईम मला असं मी ब्लँक झालो की का आता संपला विषय. म्हणून मी त्याच्यानंतर बोलतो ना, माझी भीती मेली. पण मग म्हणजे की आता आपण गेलो अशी जी भावना होती, त्यामध्ये सगळ्यात प्रकर्षानं काय वाटत होतं? काय म्हणजे काहीच नाही. मला स्वतःच्या आयुष्याकडे शून्य होतो. मग मी शून्य होतो. बाकीच्यांचं माहीत नाही, मी शून्य होतो. मी किमोथेरपी ऐकल्यावरच मी शून्य झालो. कळलंच नाही मला काय करायचं. मी आईकडे बघितलं, मितालीकडे बघितलं, त्यांनी असं केलं, मी शून्य झालो. त्याच्यानंतर मला फक्त हे विचारायचं होतं, जसं सरांनी कॅन्सर हॉस्पिटलचा उल्लेख आणि स्पोर्ट्स फुटबॉलवरचं तुमचं प्रेम आम्ही सगळ्यांनी बघितलं आहे. आगामी आता 10-5 दिवसच उरलेत प्रचाराचे, तर जेनझी जो आता हार्डकोर वोटर बनत चाललाय, त्याच्यासाठी तुमच्या डोक्यात काय प्लॅन्स आहेत? तुम्ही त्या दिवशी प्रेझेंटेशन केलं, तुम्ही सांगितलं पण जे करणार आहोत ना, जेनझी म्हणजे शेवटी मराठीच ना, किंवा गुजरातीच ना, किंवा जे काय असतील, तर आम्ही जे करतोय ते मराठी माणसं. जेनझी वगैरे मी असं नाही बघत की पुढच्या पिढीला आपण जेनझी बघतो ना, हे सगळं पुढच्या पिढीसाठीच आहे. श्वानांचा विषय किती मोठा आहे, स्ट्रे डॉग्स किंवा जे असतील, किती मोठा विषय आहे. त्यांच्यासाठी एक हॉस्पिटल उभारणं, त्यांच्यासाठी एक क्रिमेटोरियम उभारणं, त्यांच्यासाठी शेल्टर्स उभारणं. कारण आता कसं आहे, दुबार मतदाराचा विषय आल्यावर मग हे शेल्टरचा विषय बाहेर येतो. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येतो मध्येच की म्हणजे आपल्याला भरकटवायला. आम्ही तुम्हाला सुरुवातीलाच करून देतोय आणि उत्तम प्रकारचे, जिकडे त्यांची काळजी घेतली जाईल. पाळणाघर आहे, पाळणाघराचा विषय हे मी
परत स्वानुभवाने सांगतो की कुठे आम्हाला बाहेर जायचं असेल, मुलाला सोडायचं कुठे, तर उत्तम दर्जाचं त्यांची काळजी घेतली जाणार, जिकडे त्यांच्या खाण्यापासून सगळ्याच्या न्यूट्रिशनपासून सगळ्याची काळजी घेतली जाणार, अशी लोक तिकडे असणार. म्हणजे तुमचं दुसरं घर असणार ते, तुम्ही स्वतःच्या घरी सोडून जाताय, आई वडिलांकडे सोडून जाताय, अशी तुम्हाला ती फिलिंग पाहिजे ना. हे सगळे विषय आम्ही करणार आहोत आणि हे जनजीसाठी पण येणार ना. अमित जी, एक शेवटचा प्रश्न हो, विचारते. मराठीच्या पेपरमध्ये कल्पना विस्तार नावाचा एक प्रश्न असतो. एक प्रश्न तुम्हाला, त्याचा कल्पना विस्तार तुम्ही करावा. राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर काय होईल? कोणता महाराष्ट्र आम्हाला बघायला मिळेल? आत्तापर्यंत जो बघितला नाही त्याच्यापेक्षा उत्तम, म्हणजे आत्तापर्यंत जो बघितला नाही तसा महाराष्ट्र तुम्हाला बघायला मिळेल. जो तुमच्या इमॅजिनेशनमध्ये ना त्याच्यापेक्षा पलीकडचा महाराष्ट्र बघायला मिळेल. 5 वर्षात, 10 वर्ष सोडून द्या. मग क्राईम मुक्त असेल किंवा काही असेल, म्हणजे साहेबांनी सांगितलंच आहे, क्राईम मुक्त तर आपण 24 तासात करू शकतो. तुम्ही पोलिसांना तेवढी फक्त मुभा दिली पाहिजे की 24 तास जा आणि मला मुंबई साफ करून पाहिजे. हे कोण देतच नाही. आता ड्रग्सचं प्रमाण आपल्याकडे किती वाढलं आहे. मी सरप्राईज आहे, आपल्या शाळांच्या बाजूला ड्रग्स विकले जातात. हे लोक येतात कुठून, ही हिंमत येते कुठून? हे कोणतरी चालवतोय ना. बरं, पोलिसांना माहीत नाही का हा ड्रग्ज विकतोय? तर माहिती आहे, पण पोलिसांना थांबवतोय कोण? सुतासारखा सरळ. तुमच्या अपेक्षेच्या खूप पलीकडचा महाराष्ट्र असेल 5 वर्षात जर साहेब मुख्यमंत्री झाले तर. शेवट करूया. Yes. कोणाला मुख्यमंत्री झालेलं बघायला आवडेल? वडिलांना का काकाला? वडिलांना का काका झाले ना आता. आता काका नको, आता वडील. आता वडील ना. अडीच स्प्लिट करू. महाराष्ट्राच्या राजकारणाचं डबकं झालंय आणि या डबक्यांमध्ये बदकांची खूप जास्त पैदास आहे. काही मोजके आहेत ज्यांच्यामध्ये राजहंस दिसतो, तो तुमच्यात दिसतो. कारण राजकारणासाठी लागणारी लबाडी, कॅमेरासमोर सराईतपणे खोटं बोलणं आणि भावनाशून्यता, या 3 गोष्टी तुमच्यामध्ये नाही आहेत. Thank you. तुमच्या खूप खूप धन्यवाद. पंखांना बळ मिळो खूप या खूप सदिच्छा. धन्यवाद. आणि धुरंधर सिनेमा सध्या खूप गाजतोय. त्यातलं एक खूप फेमस डायलॉग आहे की किस्मत ऐसी चीज है जो वक्त आने पर बदल जाती है. मला असं वाटतं मनसे अध्यक्ष, मनसेचे कार्यकर्ते आणि नेते या सगळ्यांसाठी कदाचित हा तो काळ असावा जिकडे नशीब बदलेल. बरोबर. 20वा वर्धापन दिन तुम्ही साजरा कराल मार्चमध्ये. त्याआधी कदाचित चित्र बदललेलं असेल असं तुम्ही आशावादी आहात. तुमच्या आशांना बळ मिळो या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. धन्यवाद. आणि यासोबतच शारंगधर सुखसारक वटीसह प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे बेटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हर्ब्स या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.